हाय, कसे आहात सगळे? खरं तर खूप दिवस झाले मी व्लॉगच अपलोड केला नव्हता. कारण मला असा वेळच मिळत नव्हता. मुलांच्या शाळा सुरू झाल्या होत्या आणि त्यातनं मग खूप धावपळ होत होती आणि पूर्ण वीक माझा मुलांचंच करण्यामध्ये जात होता. सो मला वेळच मिळत नव्हता. तर आज सुट्टी होती ना, तर मग सगळे घरात होते. तर म्हटलं चला एक व्लॉग शूट करूयात आणि टाकूयातच. तर सुट्टी असल्यामुळे आमची सकाळ तशीच नेहमीप्रमाणे उशिरा सुरू झाली होती आणि मग वरदने हट्ट केला, की आज तो देवपूजा करणार आहे. आणि बघा किती सुरेख देवपूजा केलेली आहे वरदने. त्याच्या बाबांचं बघून व्यवस्थित देवपूजा केली. अगदी मनोभावे केली त्याने देवपूजा सगळी. आणि छान वाटलं म्हणजे मुलांना आपोआपच ह्या काही गोष्टी येतात तर छान वाटतं. तर तुम्ही बघू शकता बघा देवांची मांडणी वगैरे किती सुंदर केलेली आहे त्याने. आणि आमचा स्वामींचा फोटो ना असा सोफ्यापासून थोडासा जास्त वर आहे. तर मग त्याला तिथे हात पोहोचत नव्हता म्हणून त्याने कशी अरेंजमेंट केली आहे बघा. अख्ख्या त्या सोफ्याच्या कुशन्स ज्या आहेत त्याचा असं स्टॅक केलं आहे आणि त्याच्यावर उभं राहून छान तो देवपूजा त्याची चाललेली आहे. आमचा वरद खरं तर खूप रसिक आणि खूप क्रिएटिव्ह आहे. तर असा मस्तपैकी पाऊस बाहेर चालू होता म्हणून त्याने असं छान खाली एक कार्पेट टाकलं होतं. उशांची अशी अरेंजमेंट करून मस्त टीव्ही बघायला कसं असं कोझी कोझी वाटावं म्हणून त्याने छान अरेंजमेंट केली होती. मलाही ते खूप आवडत होतं खरं तर बघायला. आणि तो छान एन्जॉय करत होता तिथे बसून टीव्ही बघणं आणि मुलगी त्याच्यासोबत टीव्ही बघतच होती. आज सुट्टी आहे म्हणून मीही मुलांना जास्त काही फोर्स केला नाही की लगेचच अभ्यासाला बसा किंवा काहीतरी करा आज. त्यांना त्यांचा रिलॅक्स टाईम मी एन्जॉय करून देत होते. एक तर शाळा सुरू झाल्यापासून मुलांचं शाळा नंतर ट्युशन्स याच्यात पूर्ण दिवसच जातो आणि त्याच्यानंतर त्याचा दोन्हींचा अभ्यास करणं याच्यामध्ये खरंच मुलं थकतात आणि मग त्यांना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. शाळेत जेवढं खेळायला मिळतं तेवढाच वेळ. संध्याकाळी तर खूप कमी वेळ मिळतो. लवकर झोपतात, परत लवकर उठावं लागतं. याच्याच मुलांचं खरंच म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी जपायच्या असेल तर सुट्टीचा दिवस आहे. त्यांना जे आवडतं ते मी त्यांना त्या दिवशी करून देते. हां, म्हणजे अभ्यास तर असतोच सोबत, पण काही वेळा मी त्यांना करून देते. तर हे बघा मला खूप भूक लागली होती. मग थोडीशी एक पपई होती. मग ती मी ऑलरेडी चिरून ठेवलेली असते फ्रीजमध्ये. तर ती मी घेतली. त्याच्यात थोडेसे पंपकिन सीड टाकून मी ती खाल्ली. कारण शक्यतो मी हे नाश्त्याला खात असते. पण आज जरा लेटच झालं आहे आणि भूक पण लागली होती म्हणून मी आत्ताच खायला घेतलं काम करता करता. आणि आज आज ना खरं तर आमचा नॉनव्हेजचा दिवस आहे. तर मागे चतुर्थी नंतर गुरुवार होता, चतुर्थी होती त्यामुळे आम्हाला ना लागोपाठ व्हेजच खावं लागलं. मग मुलं खूप हट्ट करत होती की आता तरी नॉनव्हेज प्लीज आई आज व्हेज बनवू नकोस. मग आम्ही मटण आणलं होतं आणि मग सोप्पा पदार्थ काय तर आमच्यासाठी बिर्याणी असते. आणि इथे बघा मी माझ्या मिस्टरांना सांगत होती की कॅमेरा ऑन असला ना की मी खूप कॉन्शियस होते. मला ना कळत नाही. मग माझी कामं पण चुकतात खूप वेळा. अजून एवढी सवय नाही आहे मला कॅमेऱ्याची. आणि मग कधी-कधी मला मी काही रेसिपी बनवत असेल ना, तर मग ते माझ्या लक्षात येत नाही की पुढची स्टेप काय आहे. मी खूप कॉन्शियस होऊन जाते. पण याची सवय लागेल हळू-हळू. मला हे खरं तर खूप आवडत आहे व्लॉग्स करणं वगैरे. पण वेळेच्या अभावी किंवा वेळ लिमिटेड असल्यामुळे मला खूप कमी वेळा हे करायला मिळतं. पण मी खरंच याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती वाढवणार आहे. व्लॉग्स अपलोड करण्याची. शॉर्ट्स तर मी टाकतेच आहे बऱ्यापैकी, पण लाँग व्लॉग्स जे असतात ते टाकायला मला थोडा वेळ घ्यावा लागतो. पण तुम्हाला नक्कीच पुढे आणखी इंटरेस्टिंग व्लॉग्स माझे बघायला मिळतील. कारण मी किचन सोडून सुद्धा इतर ॲक्टिव्हिटीज करत असते. त्याही तुम्हाला बघायला मिळतीलच. पण ते थोडंसं हळूहळू जसा मला वेळ मिळेल तसं मी नक्की अपलोड करीन. तुम्हाला फॅमिली लेव्हलला कुठला कंटेंट बघायला आवडेल हे मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून मी तुम्हाला त्या पद्धतीचे व्लॉग्स नक्की आणण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे मला खरंच छान-छान शॉर्ट्स अशा पटकन होणाऱ्या रेसिपीज येतात त्या मी तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे. तुम्हाला खरंच त्याचा उपयोग होईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करत राहा म्हणजे मला कळेल की तुम्हाला त्या गोष्टी आवडत आहेत. आत्ता बघा ना पावसाचं वातावरण आहे. पाऊस रोज पडतोय एकसारखा. आणि वातावरण खरंच स्वच्छ आणि छान वाटतं. म्हणजे घरात छान वाटतं. बाहेर गेल्यावर थोडंसं चिकचिक होतं, पण घरात छान वाटत आहे. अशी मस्त हिरवळ झालेली आहे. आणि हे बघा आमच्या वरदने लावलेलं शेवग्याचं झाड जे की मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, ते आता इतकं मोठं झालेलं आहे. त्याला मी टॉपिंग पण केली. टॉपिंग म्हणजे वरून कट करणं, म्हणजे त्याला इतर फांद्या फुटतात. तर खरं तर याला खतं देण्याची गरज आहे, पण माती ओली असल्यामुळे अजून आम्ही खतं दिलेली नाही आहेत. तर मी खूप वेगवेगळी नर्सरीतनं झाडं पण आणली होती आणि मग ती मी अशी कुंड्यांमध्ये लावून दिलेली आहेत. तर मी याच्याबद्दल जे डिटेल माहिती आहे थोडंफार जी मी काही कसं केलं काय ते मी काही नेक्स्ट व्हिडिओजमध्ये मी नक्की सांगेन.
थोडंफार. मी काही बिया वगैरे पण लावल्या होत्या. सो हे उगून आलं. हे काय आहे हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्हाला. आणि हे घ्या, माझी बिर्याणी पण रेडी झालेली आहे. मी अगदी छान सोप्या पद्धतीने करते. तुम्हाला जर रेसिपी हवी असेल ना, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. मी तुम्हाला नक्की शेअर करेन याची रेसिपीसुद्धा. खूप सोपी आहे, खूप पटकन होते आणि खरंच टेस्टी होते. मी जास्त काही त्याला तामझाम करत बसत नाही, खूप फटाफट होते. सो हे बघा, मस्त असं छान कलर आला. मी सिंथेटिक कलर वापरत नाही, म्हणजे फूड कलर्स कुठलेही वापरत नाही. मी आपलं केसर वगैरे टाकूनच याला कलर देते. जेव्हा माहिती पडली तेव्हा मी असंच करते. सो हे बघा, छान माझी बिर्याणी रेडी झालेली आहे. आणि वरदला ना आमच्या भात, म्हणजे त्यातला फक्त पांढरा भात हवा असतो आणि त्याच्यासोबत ना काळा बाऊ, तुम्हाला माहीतच असेल. खूप लोकांचा फेवरेट असतो काळा बाऊ. तर तो सेपरेटली मला त्याला काढून द्यावा लागतो. त्याला तो काळा बाऊ खूप आवडतो. तर असं वेगळे पीसेस, म्हणजे काही चॉईसेस असतात आपल्या पीसेसचे. असं किती लोकांना आवडतं मला नक्की सांगा. सो आम्ही दोघंच होतो आत्ता जेवायला. नंतर मग आद्याचे बाबा आणि आद्या बसणार होते. त्यांना आत्ता भूक नव्हती. मग आम्ही दोघंच आत्ता जेवणार होतो. अशी गरम गरम मस्त बिर्याणी, बाहेर पाऊस. खूप मजा येते ना असं सुट्टीच्या दिवशी सगळे घरी असतील तर. ओके, बाय.